नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक संतोष बोर्डे आपलं बोर्डेज करिअर अकॅडमीमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे नोटिफिकेशन हे आउट झालेलं आहे आणि या नोटिफिकेशनबद्दलची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला जर आपण पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर बोर्डेज करिअर अकॅडमीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचं हे जे PDF आहे याची लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तिथनं तुम्ही ते डाउनलोड करून घेऊ शकता. आधी नीट वाचा आणि मगच मित्रांनो याला अप्लाय करा. कोण कोण अप्लाय करू शकतं, क्वालिफिकेशन काय आहे, एक्झाम आहेत का, त्याच्या स्टेजेस किती आहेत, जागा किती आहेत आणि ॲप्लिकेशन किती तारखेपर्यंत करता येतं, हे सगळं मी या व्हिडिओमध्ये मित्रांनो सांगणार आहे. चला सुरू करूया. LICचं हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचं हे नोटिफिकेशन मित्रांनो 250 वॅकन्सीज आहेत आणि कोण कोण अप्लाय करू शकतं आणि काय वेगवेगळा याचा क्रायटेरिया आहे का ते आपण आता बघणार आहोत. बघूया. येस, बघा हे नोटिफिकेशन आहे मित्रांनो. LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेड ॲडव्हर्टाइजमेंट नोटीस आहे. अप्रेंटिसशिपची ही नोटिफिकेशन मित्रांनो, हे ॲडव्हर्टाइजमेंट आहे. आता याच्यामध्ये बघूयात आपण की ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम फ्रेश ग्रॅज्युएट फ्रॉम ऑल इंडिया युनिव्हर्सिटीज इन्स्टिट्यूशन्स recognized by UGC AICTE for engagement as an apprentice in various offices of LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेड. ठीक आहे, बघूया मित्रांनो. आता हे अप्रेंटिस म्हणजे नेमकं काय असं बऱ्याच जणांनी मित्रांनो विचारलेलं आहे. ते आधी आपण समजून घेऊ. अप्रेंटिसशिप जी आहे हे म्हणजे काही तुम्ही ह्या एम्प्लॉयमेंट नाही. ठीक आहे, तर ही एक ट्रेनिंग आहे. ही LICचे हाऊसिंग फायनान्स लिमिटेडची ट्रेनिंग आहे. मग या ट्रेनिंगसाठी अप्लाय करायला पाहिजे का नाही पाहिजे असंही बऱ्याच जणांचे फोन आणि SMS आहेत. तर मित्रांनो, याला अप्लाय यासाठी करावं कारण ज्याला खरंच नोकरीची गरज आहे आणि ज्याला इन्शुरन्स सेक्टरमध्ये करिअर करायचं आहे त्यांनी याला अप्लाय करायला हरकत नाही. कारण याला स्टायफंड पण मित्रांनो मिळतं. ते पुढे मी त्याची सगळी माहिती देणार आहे. लक्षात ठेवा, अप्रेंटिसशिप जी आहे ती म्हणजे काही तुम्ही त्या LICचे एम्प्लॉई होत नाही कायमची. ही म्हणजे ट्रेनिंग आहे, हे लक्षात ठेवा. आता याचं नेमकं याला ऍप्लिकेशन करताना येस बघूयात आपण. त्याच्या डेट्स बघूयात, इम्पॉर्टंट ज्या डेट्स आहेत त्या आधी बघूयात आणि मग आपण पुढे जाऊया. आता बघा मित्रांनो, याच्यामध्ये जे डिटेल आहे, एलिजिबिलिटी क्रायटेरियाचे जे डिटेल आहे ते बघूयात आणि मग मी तुम्हाला नंबर ऑफ वॅकन्सीज ठीक आहे. चला हे बघूनच घेऊ आपण. टेबल A जो आहे, नंबर ऑफ वॅकन्सीज आहेत 250. ठीक आहे. त्यानंतर अप्रेंटिसशिप जी पिरियड जे आहे ते आहे 12 मंथ, 12 महिने. स्टार्ट कधी होणार आहे तर 15 जानेवारी 2024 पासून. आता याला मंथली स्टायफंड दिलेलं आहे. हे मंथली स्टायफंड जे आहे ते डिपेंड आहे तुम्ही कुठल्या लोकेशनला ट्रेनिंगसाठी तुमचं सिलेक्शन होणार आहे त्याच्यावर. मिनिमम स्टायफंड जे असणार आहे ते 9,000 आहे आणि मॅक्झिमम हे 15,000 आहे. ठीक आहे, डिपेंड ऑन ब्रांच लोकेशन. हे इथं लक्षात घेणं आवश्यक आहे की जिथं तुम्ही पोस्टेड व्हा त्या लोकेशनवर डिपेंड आहे की स्टायफंड तुम्हाला किती मिळणार आहे. मिनिमम 9,000 तर मिळणारच आहे. एज किती पाहिजे तर एज मित्रांनो याला 20 to 25 इयर्स. मिनिमम 20 वर्ष, मॅक्झिमम 25 वर्ष आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन कुठलाही ग्रॅज्युएट, एनी ग्रॅज्युएट शुड अप्लाय आणि हे ग्रॅज्युएशन काउंट होणार आहे 1 डिसेंबर 2023 पर्यंतच. ठीक आहे, लक्षात ठेवा. इथे एक्सपिरियन्स लागतो का. द कॅन्डिडेट शुड नॉट हॅव रनिंग टर्मिनेटेड कंप्लीटेड अप्रेंटिसशिप कॉन्ट्रॅक्ट विथ एनी अदर ऑर्गनायझेशन. हे महत्वाचं आहे.
कुठलेही इथे तुम्हाला एक्सपिरियन्सची गरज मित्रांनो नाही आहे, याचा अर्थ असा क्लिअर कट होतोय. आता सिलेक्शन कसं होणार आहे ते आपण बघूया मित्रांनो. याला ते बघूयात आपण की नेमकं सिलेक्शन होणार कसं आहे. या लिंकवर जाऊन तुम्हाला अप्लाय करायचं आहे मित्रांनो. जी लिंक तुम्हाला इथे दिसते आहे, ये वाली जो लिंक है, यहाँ जाकर आपको अप्लाई करना है. इथे जाऊन तुम्हाला अप्लाय करायचं आहे. आता याची एंट्रन्स एक्झाम होणार आहे मित्रांनो. आता एंट्रन्स एक्झाम जी आहे ती एंट्रन्स एक्झाम कशी असेल ती आपण बघून घेऊ. टेबल सी मध्ये एंट्रन्स एक्झामची माहिती दिलेली आहे. टॉपिक बघूया. 100 मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहेत. याच्यामध्ये कशावर असणार आहे तर बेसिक बँकिंग, इन्व्हेस्टमेंट अँड इन्शुरन्स along with quantitative aptitude, reasoning, digital computer literacy and English. 100 क्वेश्चन असणार आहेत. त्यातले काही जे क्वेश्चन्स असणार आहेत ते बेसिक बँकिंग शी रिलेटेड, इन्व्हेस्टमेंट शी रिलेटेड, इन्शुरन्स शी रिलेटेड असणार आहेत आणि बाकीचे जे आहेत ते क्वांट म्हणजे मॅथ्स, रिजनिंग, कम्प्युटर लिटरसी आणि इंग्लिश शी रिलेटेड असणार आहेत. मित्रांनो याचं जे ड्युरेशन आहे ते 60 मिनिटाचं ड्युरेशन आहे. एंट्रन्स एक्झामिनेशन जो पॅटर्न आहे तो बघून घेऊया आपण. ऑनलाइन रिमोट प्रोटेक्टेड टू बी गिवन बाय कैंडिडेट फ्रॉम देयर होम बट इन एब्सोल्यूट प्रायव्हसी यूजिंग देयर स्मार्ट मोबाइल फोन विथ फ्रंट कॅमेरा. गुड इंटरनेट कनेक्टिव्हिटी विल हेन्स बी रिक्वायर्ड. मित्रांनो तर यासाठी तुम्हाला ही ऑनलाइन तुमचं एग्जाम होणार आहे आणि या एग्जामसाठी तुम्हाला तुमच्या इथेच बसून तुम्हाला ती एग्जाम द्यायची आहे. पण त्यासाठी तुमच्याकडे चांगला कॅमेरेवाला फोन असला पाहिजे. इंटरनेटची कनेक्टिव्हिटी ही व्यवस्थित पाहिजे. थोडक्यात काय की डिस्टर्बन्स नको इंटरनेट कनेक्टिव्हिटी मध्ये पण आणि तुम्हाला पण. अशा ठिकाणी तुम्हाला ही एग्जाम मित्रांनो तुम्ही देऊ शकता. आता याची जी फीस आहे ती बघूया की याला नेमकं पे किती करायचं आहे. जर या एंट्रन्स एक्झामला आपल्याला जर का अप्लाय करायचं असेल तर 9,944 रुपीज आहे जनरल कॅटेगरी आणि ओबीसी कॅटेगरीसाठी आणि एससी एसटी कॅटेगरीसाठी आहे 708 रुपये. ठीक आहे. एससी एसटी आणि फिमेल कॅन्डिडेट ओपन आणि ओबीसी कॅन्डिडेट 944. पीडब्ल्यूबीडी कॅन्डिडेट जे आहेत त्यांच्यासाठी 472 रुपीज आहे. हे लक्षात ठेवा. आता मित्रांनो यस आता विंडो कधी ओपन होणार आहे जर तुम्हाला ऍप्लिकेशन करायचं असेल तर मित्रांनो ही विंडो ऑलरेडी ओपन झालेली आहे 22 डिसेंबर पासून. 22 डिसेंबर 2023 ती विंडो ओपन असेल 31 डिसेंबर 2023. थोडक्यात 22 to 31 डिसेंबर या डेट मध्ये तुम्ही त्याला अप्लाय करू शकता मित्रांनो. आणि ऑनलाइन जी फी तुम्हाला पे करायची आहे ही 3 जानेवारी 2024 पर्यंत तुम्हाला पेड करता येते. ठीक आहे. एंट्रन्स एग्जामिनेशन विल बी कंडक्टेड बाय BFSI सेक्टर स्किल काउन्सिल ऑफ इंडिया. 6 जानेवारी 2024 ला तुमची ही एंट्रन्स एग्जाम होणार आहे. ठीक आहे. 6 जानेवारी 2024 लक्षात ठेवा. आणि कॅन्डिडेट शॉर्टलिस्टेड बेस्ड ऑन द एंट्रन्स एक्झामिनेशन रिझल्ट विल बी इन्व्हाइटेड फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड पर्सनल इंटरव्ह्यू ॲट LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेड ऑफिस. ठीक आहे. तर जे एंट्रन्स एक्झाम मध्ये शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट असतील त्यांना LICच्या ऑफिस मध्ये बोलवण्यात येईल आणि त्यांची जी शॉर्टलिस्टेड जे कॅन्डिडेट आहेत त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि इंटरव्ह्यू हा 9 जानेवारी 2024 ते 11 जानेवारी 2024 पर्यंत होणार आहे. ठीक आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि इंटरव्ह्यू या तारखेला मित्रांनो होईल. फायनल सिलेक्टेड कॅन्डिडेट जे असतील या कॅन्डिडेटचं फायनल सिलेक्शन जे होणार आहे ते आहे ऑफर लेटर त्यांना दिल्या जाईल तर ते 12 जानेवारी 2024 ते 13 जानेवारी 2024 या 2 दिवसांमध्ये त्यांना ऑफर लेटर दिले जाईल आणि मित्रांनो त्यांना कुठे पोस्टिंग होणार आहे हे सांगितले जाईल आणि कॅन्डिडेट हु एक्सेप्ट द ऑफर लेटर विल बी आस्क्ड टू रिपोर्ट द रिस्पेक्टिव्ह LIC HFL म्हणजे हाऊसिंग फायनान्स लिमिटेड ब्रांच फॉर देअर
अप्रेंटिसशिप आणि ट्रेनिंग जो प्रोग्राम असेल तो सुरू होईल त्याचा 15 जानेवारी 2024 ला. किती? 15 जानेवारी 2024 ला त्याचे ट्रेनिंग प्रोग्राम सुरू होईल. थोडक्यात त्याची ट्रेनिंगचं जे स्टायपेंड आहे त्याला 15 जानेवारी पासून ते काउंट होईल. आता कुठल्या कुठल्या स्टेट मध्ये मित्रांनो कुठले किती किती वॅकन्सीज आहेत ते आपण बघूया. सिटी कॅटेगरी 1, सिटी कॅटेगरी 2 आणि सिटी कॅटेगरी 3 अशा 3 कॅटेगरी मध्ये या सिटीचं बायफर्गेशन केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण बघूया. बघा तुम्ही इथे सगळे बघू शकत असाल, सगळे स्टेट्स दिलेले आहेत. महाराष्ट्राचं आपण बघून घेऊ एकदा. महाराष्ट्रामध्ये मित्रांनो 19 आहे बघा. कुठलं 19? सिटी कॅटेगरी 1 मध्ये 19 वॅकन्सीज आहेत मित्रांनो. त्यानंतर 4 वॅकन्सीज सिटी कॅटेगरी 2, 15 वॅकन्सीज सिटी कॅटेगरी 3 मध्ये एकूण आहेत टोटल 38 आणि सगळे स्टेट मिळून आहेत 250. हे तर तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. आता टेबल एफ मध्ये काय दिले ते बघूया. मी जसं तुम्हाला आधी सांगितलं होतं की मिनिमम याचं स्टायफंड जे असणार आहे 9000 आहे, मॅक्झिमम 15000 आहे. तर 9000 कोणत्या सिटी कॅटेगरीसाठी आहे? तर मित्रांनो 9000 जे आहे ते थर्ड सिटी कॅटेगरी जे असेल त्याचं स्टायफंड 9000, सेकंड कॅटेगरी 12000 आणि सिटी कॅटेगरी 4 दॅट इज 15000. ठीक आहे. तर या पद्धतीनं मित्रांनो इथे हे स्टायफंड असणार आहे. आता बऱ्याच मनात प्रश्न येऊ शकतो की सिटी कॅटेगरी 1 मध्ये, 2 मध्ये आणि 3 मध्ये कोणकोणत्या सिटीज आहेत? तर त्याचा चार्ट मित्रांनो इथे दिलेला आहे. तो तुम्ही तो नीट हा बघा, हा चार्ट हा नीट तुम्ही वाचून घ्या, बघून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. पुढे जाऊयात. अजून काही महत्त्वाचं आहे का ते बघूयात. मला असं वाटतं की इथे हे नोटिफिकेशन जे आहे ते संपतं आणि मी तुम्हाला या नोटिफिकेशन बद्दलच्या सगळी माहिती या व्हिडिओ मध्ये दिलेली आहे. अजून या संदर्भात जर का तुम्हाला काही डाउट्स असतील तर मित्रांनो नक्की कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायला विसरू नका. आणि ज्याला नोकरीची नितांत गरज आहे प्लस सोबत इन्शुरन्स सेक्टर मध्ये त्याला करिअर जर का करायचं आहे इन फ्युचर तर याला अप्लाय करायला मित्रांनो हरकत नाही जर तुम्ही एलिजिबल असाल तर. बाकी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.